डिझायनिंग ऑफ सर्क्युलर कॉलम जे आहे तो सर्क्युलर कॉलमची डिझायनिंग करायची आहे. आता कुठे किती बदलाव होतो ते तुमचं बेसिक नॉलेजवरती आहे. पहिले एक्झाम्पल ज्याला कोणाला कळालं असेल त्याचं दुसरं उदाहरण सर्क्युलर कॉलम पण झाला. फक्त एक बेसिक नॉलेज लागतं. कसं वाचा. डिझायनिंग ऑफ सर्क्युलर कॉलम टू कॅरी ॲक्सियल लोड. जर त्याने ॲक्सियल लोड दिला असेल तर फॅक्टर लोड करण्यासाठी काय करावं लागतं. ॲक्सियल लोड दिला असेल तर फॅक्टर लोड काढण्यासाठी 1.5ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, कारण मला फॅक्टर लोड लागतो. युजिंग एम एस स्टील लॅटरल टाईज. लॅटरल टाईज म्हणून एम एस स्टील वापरायचं. याचा अर्थ कुठलं स्टील वापरायचं आहे. FE 250 वालं स्टील वापरायचं आहे सर. पुढे M20 ग्रेडचा कॉन्क्रीट वापरायचा आहे. याचा अर्थ FCKची व्हॅल्यू किती आहे. FCKची व्हॅल्यू 25 न्यूटन पर mm² आहे. पुढे FE 415चा स्टील वापरायचा आहे. तो FE 415चा स्टील वापरायचा आहे. याचा अर्थ FY बराबर 415 आहे. ओके. अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम किती दिला आहे 3.75. तो L इज इक्वल टू 3.75 मीटर दिलेला आहे. याचा अर्थ 3750 mm दिलेला आहे 1000ने मल्टिप्लाय करून. तो एवढा डेटा तुम्हाला दिलेला आहे. हा गिवन डेटा तुम्हाला काढता आला का चेक करा. तर तुम्ही काय करणार आहे बघा. ॲक्सियल लोड दिला आहे मला. ठीक आहे ना. लॅटरल टाईज माइल्ड स्टीलची वापरायची. म्हणजे सॉरी इथं चुकलं माझ्याकडून. इथे काय लॅटरल टाईज FE 250 लिहायचं. हां ठीक आहे. FE 250. नंतर पुढे M20चा कॉन्क्रीट आहे म्हणजे FCK 25. FE 415चा स्टील आहे म्हणजे FY 415. अनसपोर्टेड लेंथ ऑफ कॉलम दिला आहे 3.75 म्हणजे 3750 mm. तो हे आपले गिवन डेटा झाला. एनीबडी डाऊट गिवन डेटामध्ये. गिवन डेटा ओके का बोला. डिझायनिंग कशाची करायची आहे. सर्क्युलर कॉलमची. हां लक्षात राहू द्या. चलो पुढे जाऊ. तो पहिल्या उदाहरणामध्ये स्क्वेअर कॉलम होता. आता आपल्याला काय करायची आहे सर्क्युलर कॉलमची डिझायनिंग करायची आहे. स्टेप नंबर 1 काय असते. फॅक्टर्ड लोड. कसं काढतात. PU इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ ॲक्सियल लोड. 1.5 टाइम ॲक्सियल लोड. 1 टाइम ऑफ ॲक्सियल लोड दिला आहे 1500. 2250 किलोमीटर. सेम ओके का. तो सेम मागचं उदाहरण जे आहे त्याचं उदाहरण हे घेतलं आहे आपण. पहिलं फॅक्टर लोडबद्दल कोणालाही डाऊट असणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे ना. क्लिअर आहे का फॅक्टर लोड. पुढे जाऊ. साईज ऑफ कॉलम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे. साईज ऑफ कॉलम जो आहे तो साईज ऑफ कॉलमबद्दल आपल्याला बघायचा आहे. ओके. तो साईज ऑफ कॉलमबद्दल आपल्याला बघायचं आहे. कसं करणार बरं. आता कॉलममध्ये तुम्हाला अगोदरच बोललो मी की ASC 1%चा घेऊन घ्या बाळांनो. का त्याने एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलं होतं का साईज ऑफ कॉलम जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा ASC किती घेतला आहे 1% ऑफ AG. मी तुम्हाला प्रश्न विचारतो का त्याने तुम्हाला उदाहरणामध्ये दिलं होतं का पर्सेंटेज ऑफ स्टील किती घ्यायचं आहे. नाही दिलेलं आहे. मग तुम्ही अजूम करून घ्यायचं. काय अजूम करणार बघा. अजूम ASC इज इक्वल टू 1% ऑफ AG. ASC इज इक्वल टू 1% ऑफ AG हे अजूम करायचं आहे. ओके का. मग आता तुम्ही परत काय करतात त्याच्यानंतर लगेच कॉन्क्रीटचा एरिया काढतात. कॉन्क्रीटचा एरिया कसा काढायचा. AG मायनस ASC. AG तर AG राहू द्या. ASC किती घेणार 1% ऑफ AG. तो यूज अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी. अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला वापरा. 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. मग तुम्हाला PUची व्हॅल्यू तर दिलेली आहे किती 2250 आहे. मग 2250 आहे तिथं ठेवा. 0.4 FCK बघा 0.4 दिलेला आहे. FCK किती दिला आहे तुम्हाला. FCK दिला आहे 25. तो FCKची व्हॅल्यू 25 टाका. AC किती काढला आहे. काय AC आहे सर. AG मायनस 1% ऑफ AG. तो ठेवा इथं. नंतर 0.67 FYची व्हॅल्यू किती दिली आहे 415 आणि ASC किती दिला आहे 1% ऑफ AG. हे कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचं आहे. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करायचा आहे. AGची व्हॅल्यू काढायची आहे. AG किती येईल बघा. प्रत्येकाने चेक करून घ्या. 1774 37.7982 mm² एवढं यायला पाहिजे. हे झालं आपलं AG. तो AG ग्रॉस एरिया आपण काढलेला आहे. पण तुम्हाला आठवतं का आता मागच्या उदाहरणामध्ये ग्रॉस एरिया जो आणला होता त्या ग्रॉस एरियाला आपण अंडररूट काढला होता. कशासाठी. स्क्वेअर कॉलम. तो स्क्वेअर कॉलमसाठी तुम्ही AGचा जर का रूट काढायला गेलात तर तुम्हाला साईड भेटून जाते ना. स्क्वेअर कॉलममध्ये म्हणतोय. पण आता सर्क्युलर कॉलम आहे. तो सर्क्युलर कॉलमसाठी AG काय असणार π/4 टोटल डायमीटरचा स्क्वेअर. एवढं लॉजिक ज्याच्याकडे असेल त्याची डिझायनिंग कंप्लीट होऊन जाईल कॉलमची. त्याची डिझायनिंग कंप्लीट होऊन जाईल कॉलमची. मग बघा तुम्ही AG काढलेला आहे आणि मी असं का केलं बरं का. कारण सर्क्युलर कॉलमचा एरिया तसंच काढतात ना. AG इज इक्वल टू तुम्ही म्हणणार मग सर स्क्वेअर कॉलमचा एरिया कसा काढायचा. असं काढतात बघा स्क्वेअर कॉलम. AG इज इक्वल टू B इंटू B. कोणामध्ये कुठल्या केसमध्ये स्क्वेअरमध्ये. मग B इंटू B म्हणजे B². मग B काढायचा असेल तर अंडररूटमध्ये AG करा ना. असं केलं होतं मी स्क्वेअर कॉलममध्ये.
पण इथं मला सर्क्युलर कॉलममध्ये मला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे की पाय बाय 4 इंटू डायमीटरचा स्क्वेअर. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून डायमीटर काढा. डायमीटर आला 500. डायमीटर आला 500. कसं काय आला 500 बघा. कारण तुम्ही 475.31 उत्तर काढताय. तो काही मुलं 480 अजून करतील पण किंवा घेतील. पण मी तुम्हाला परत सांगतो, शक्य असेल तेवढं लांब घ्या. लांब 500 घ्या, 550 घ्या, 600 घ्या. असं का बोलतोय? कारण जर तुम्ही जवळची व्हॅल्यू 480 घेतली तर एक्झाम्पल सॉल्व करून बघा, तुमचे चेक फेल होतील. खालचे चेक जे आहे ते काय होतील? फेल होतील. ओके. तो मग आता इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का बघा बरं. ए जी इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर. ए जीची व्हॅल्यू टाकली, पाय बाय 4 डी स्क्वेअर करून डी काढून टाका. डी आला 475 500. स्टेप नंबर 1 इज ओव्हर. स्टेप नंबर 2 इज ओव्हर. आता डायमीटर जो आला आहे तोच आपला एल एल डी असणार ना. तो लिस्ट लॅटरल डायमेन्शन आपला काय असणार आहे बरं का. तोच आपला काय असणार आहे, तोच आपला लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजेच आपला डायमीटर असणार आहे. कोणाला डाऊट आहे का? डाऊट आहे का सांगा बरं. आदित्य, ओम, माने, चला पटपट बोला. पी यू काढून झाला आहे, ए एस सी काढला, ए सी काढला, पी यू काढला, ए जी काढला. सर्क्युलर कॉलममध्ये कसं करतात, डायमीटर कसं काढतात सगळ्यांना क्लिअर असेल. तो जातो पुढे. मी आता बघा पुढच्या स्टेपला काय, चेक फॉर डायमेन्शन. चेक फॉर डायमेन्शन कसं करतात, इफेक्टिव्ह लेंथ डिवाइड बाय एल एल डी. 3.75 मीटर मला अनसपोर्टेड लेंथ दिली होती, पण मी तिलाच इफेक्टिव्ह लेंथ मानून घेतो. ठीक आहे, कारण मला कंडिशन दिलेली नाही आहे. मग 3750. एल एल डी किती आला 500. तुम्ही बघा नाही 500 आणलेलं आहे. याचा रेशो घेतला 7.5 आला, 12पेक्षा कमी आला, शॉर्ट कॉलम आहे. ओके. स्टेप नंबर 3 इज ओव्हर. स्टेप नंबर 3 काय झाली आपली, ओव्हर झाली. क्लिअर आहे का स्टेप नंबर 3 सगळ्यांना? सारंग, कोयल, क्लिअर आहे का बोला. येस सर. चला मग आता आपण घेऊया चेक फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. आता मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी शिकवलंय. उभी ॲक्सिस मारायची. इकडच्या बाजूला आहे ई मॅक्स, इकडच्या बाजूला आहे ई मिनिमम. ई मॅक्स किती असणार बरं, तर ई मॅक्स असतो 5% ऑफ एल एल डी किंवा 5% ऑफ सर्क्युलर कॉलमच्या केसमध्ये एल एल डी काय असतो, डायमीटर असतो. डायमीटर आला आहे 500, तर तुम्ही 5% ऑफ 500 काढा, 25 mm येते. ई मिनिममचा फॉर्म्युला काय असतो, आता चुकून माझ्याकडून झालं होते, ठीक आहे, याला इग्नोर करा. तर ई मिनिमम किती आहे, ई मिनिममचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, 2 मार्काला थेरीमध्ये येतो बरं का, लक्षात घ्या. ई मिनिममचा फॉर्म्युला काय असतो, तो असतो एल डिवाइड बाय 500 प्लस एल एल डी डिवाइड बाय 30 or 20 mm विच एवर इज मॅक्सिमम. विच एवर इज मॅक्सिमम. मग बघा ना, यल म्हणजे लांबी किती दिली होती, 3750 डिवाइड बाय 500 प्लस एल एल डी म्हणजे डायमीटर ना, लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय आहे, एल एल डी म्हणजे तो डायमीटर आहे, डिवाइड बाय 30 करा, और 20 mm. या दोघांमध्ये याचं आन्सर काढणार ना तुम्ही. पहिल्याचा आन्सर येतं आहे 24.166 समथिंग, आणि दुसरं आहे 20. या दोघांमध्ये जो मॅक्सिमम येईल तो तुमचा मिनिमम राहणार. तो ई मिनिममची व्हॅल्यू आली 24.16. चेक करा बरं, बरोबर येते का. तो 24.16. मग मी नियमानुसार ई मॅक्स मोठा पाहिजे, ई मिन छोटा पाहिजे. ई मॅक्स मोठा आहे, ई मिन छोटा आहे, ओके आहे. तो आपण काय बोलणार, प्रोव्हाइड सर्क्युलर कॉलम ऑफ डायमीटर 500 mm. प्रोव्हाइड सर्क्युलर कॉलम ऑफ डायमीटर 500 mm अशी चेक देऊन टाकायची. त्यांनी सांगितलेलं नव्हतं तुम्हाला की इसेंट्रिसिटीचा चेक द्या, पण देऊन टाका. हुशार विद्यार्थी असणार तर द्या. स्टेप नंबर 4 आपल्या झालेल्या आहेत. आता आपण जाणार स्टेप नंबर 5 कडे. स्टेप नंबर 5 कडे जा. स्टेप नंबर 5 कडे तो डिझायनिंग ऑफ लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट. लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट डिझायनिंग कशी करतात, त्यासाठी ए एस सी तुम्ही घेतलेला आहे ना, किती घेतला आहे, 1% ऑफ ए जी प्रोव्हाइड. तुम्ही जो स्टील वापरणार आहे तो 1% वापरणार आहे टोटलच्या. बरं ठीक आहे, मग 1% ठीक आहे, 1% वापरला, पण ए जी तुम्हाला किती प्रोव्हाइड करायचा आहे, किती प्रोव्हाइड करायचा आहे, टोटल एरिया किती, सर्क्युलर कॉलम आहे ना, मग सर्क्युलर कॉलमचा एरिया कसा काढतात, पाय बाय 4 डायमीटरचा स्क्वेअर. तुम्ही डायमीटर वापरला आहे 500चा, म्हणून 500 डायमीटर टाका. आला का लक्षात. तो तिथे काय घेतला होता, ए जी प्रोव्हाइड स्क्वेअरसाठी, तिथं आठवतं का 450 बाय 450 घेतला होता, कारण स्क्वेअरचा एरिया असाच काढतात ना, दोघं साईडचा गुणाकार. पण इथे ग्रॉस एरिया काय घेणार मी, पाय बाय 4 डायमीटरचा स्क्वेअर, कारण सर्क्युलर कॉलम आहे. हे लक्षात यायला पाहिजे, हे लॉजिक आहे, एवढं डोकं लावायचं बस. मग आता इथून जर तुम्ही उत्तर काढलं तर 1963 येते समथिंग. तो ए एस सी प्रोव्हाइड 1963.4954 येते. मग तुम्हाला मी शिकवलं 2000पेक्षा कमी आलं तर 16 mm चा बार वापरा म्हटलं. तर तुम्ही आता ए एस सी सिंगल काढणार, तो पाय बाय 4 16चा स्क्वेअर करणार, तो सिंगलचा एरिया 201 येऊन जाणार. आता तुम्हाला लगेच ए एस सी प्रोव्हाइड काढता आलेला आहे,
ASC सिंगल पण काढता आले. तुम्ही नंबर ऑफ बार काढा. इथं नंबर ऑफ बार शब्द राहिला माझ्याकडून. नंबर ऑफ बार कसा काढणार? ASC प्रोव्हाइड डिवाइड बाय ASC सिंगल 9.76 येते म्हणजे 10 बार वापरणार. मग आता इथं लिहायला लागेल यूज M415. आता AP415 कुठून दिला आहे? त्याने दिलं आहे ना लॉन्जिट्युडनल बार 415वाला वापरा म्हटलं आहे. तो यूज AP415 10 नंबर 16 mm डायमीटर असं वापरलं. तर या पद्धतीने बोलू शकतात. तो 10-16चा अर्थ काय झाला? 10 नंबर 16 mm चे बार. समजलं का तुम्हाला लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंटची डिझाईनिंग कशी केली? तो हे आपलं जनरल आहे. तो AG प्रोव्हाइड जनरली आता मी आज या पद्धतीने घेणार आहे. तो ASC प्रोव्हाइड 1963 येतोय. 2000पेक्षा कमी आहे म्हणून 16 mm बार वापरणार. 415चा का वापरतोय? कारण गिवन आहे. ठीक आहे. ASC सिंगल काढला या पद्धतीने आला. नंबर ऑफ बार कशी काढतो? ASC प्रोव्हाइडेड बाय ASC सिंगल 9.76 म्हणजे 10 बार. बोला क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? बोला. येस सर. चलो. हो सर. आता आपण करणार लास्ट स्टेप डिझाईन ऑफ लॅटरल टाईज. तो लॅटरल टाईज म्हणजे ती रिंग जी असते लिंक, त्या लॅटरल टाईजलाच आपण लिंक पण बोलतो. त्याचा डायमीटर कसा काढतात बाळांनो? 5 मेन बार डिवाइड बाय 4 और 20 mm विच एवर इज मॅक्सिमम. मग 5 मेन बार तुम्ही 16 mm चा बार वापरताय ना, मग 16 डिवाइड बाय 4 करा 4 mm किंवा 6 mm. या दोघांपैकी जास्त आहे 6 mm. तो 6 mm पेक्षा कमी तर वापरायचाच नसतो तुम्हाला. मग 6 mm चा बार वापरायचा आहे लॅटरल टाईजसाठी. ठीक आहे. आणि आता पेसिंग काढा. पेसिंग किंवा पिच कसा काढतात? LLD 16 टाईम मेन बार 5 मेन बार और 300 mm. या तिघांमध्ये जो कोणी आपला मिनिमम असेल, मिनिमम इथं मिनिमम शब्द राहिला माझ्याकडून, या तिघांमध्ये जो कोणी मिनिमम असेल तो, आता इथं मजा येईल बघा. तिघांमध्ये मिनिमम काय आहे? 256. तो 256 तुम्हाला कितीदा सांगितलं आहे मी, स्पेसिंग इज ऑलवेज गिवन टू दी लोअर साईड मल्टिपल ऑफ 10. तर 256 जर येतोय तर लोअर साईडला 250 mm देईल मी. लोअर साईडला 250 mm देईल मी. तो इथं म्हणणार प्रोव्हाइड 6 mm माइल स्टील बार @ 200 mm सेंटर टू सेंटर. जमत आहे का? तो 250 mm द्यावा लागेल ना. 6 mm हे वापरायचं आहे. मग काय म्हणणार? प्रोव्हाइड 6 mm माइल स्टील बार. हो, माइल स्टील बार इथं 250 होऊन जाते माझ्याकडून. AP 250 काढा इथं. इथं काय करायचं आहे? FE 250. MS स्टील म्हणजे FE 250 स्टील @ 250. चुकून झालं आहे. इथं AP 250 करायचं आहे कारण माइल स्टीलचा अर्थ होतो AP 250. संपला. तो स्क्वेअर बार आणि सर्क्युलर बार झाला. कॉलमची डिझायनिंग पण झाली. ॲनालिसिस आणि डिझायनिंगचे दोघं प्रकार पण झाले. कुठलाही प्रश्न कॉलमचा आला तरी सुद्धा तुम्हाला सुटून जाईल. तो थेरीचा असो का तो डिझायनिंगचा असो, तो ॲनालिसिसचा असो, ऑल क्वेश्चन आर सॉल्व. ठीक आहे का? ओके का?